हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया. बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा. व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा. पाटांगणी शोभला. पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां, वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुद्धते त्रिकृतिभे शुश्रूषिभिस्तत्क्षणात्. श्रीमद भागवताच्या प्रारंभी केलेलं मंगलाचरण जन्माद्यसे यतः, जन्माद्यसे यतोन्वयादि तर्तश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्, तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः, तेजो वारि मृदाय यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. या मंगलाचरणाचा कालपर्यंत आपण विचार केला, चिंतन केलं. अर्थात यात आणखी गहनता खूप आहे, परंतु वेळेची मर्यादा आणि माझी ज्ञानाची मर्यादा या दृष्टीने मला जेवढं समजलं तेवढं मी आपणासमोर सांगितलं. या ठिकाणी ध्यान कुणाचं करावं आणि ध्यानायोग्य कोण आहे हे सांगताना सत्यम परं धीमहि असा शब्द व्यास महर्षींनी वापरलेला आहे. सत्य भगवंत हाच केवळ ध्यान विषय असू शकतो. जीव ध्यान विषय नाही, माया ध्यान विषय नाही, तर फक्त सत्यम परं धीमहि. परम सत्य, परम शब्दाने अंतिमतः असं म्हटलं. अंतिमतः जे सत्य आहे, जे सत्य निरवयव आहे, जे सत्य निरपेक्ष आहे, त्रिकालाबाधित आहे, त्या सत्याचा ऋतंच सत्यंच अभिधात तपसो, हे ऋत भगवंताचं जे सत्यस्वरूप आहे ते या ठिकाणी प्रगट करण्यात आलेलं आहे आणि त्याचं ध्यान करायला सांगितलंय. असं म्हणतात की ज्याचं आपण ध्यान करतो तेच आपल्या समोर उभं राहत असतं. ज्याचं ध्यान आपण करतो ती देवता आपल्या समोर उभी राहते. म्हणून ध्यान कुणाचं करावं, मनाला सतत चिंतन कुणाचं असावं, जे जे आपण चिंतन करतो ते ते आपल्या समोर प्रगट होत असतं. म्हणून आपली जी देवता आहे, जो आपला कुलधर्म आहे, कुलाचार आहे, त्याचप्रमाणे आपली उपास्य देवता जी आहे, त्या उपास्य देवतेचं चिंतन करावं लागतं. उपास्य देवता हिचं चिंतन केलं, ध्यान केलं म्हणजे ती उपासकाच्या समोर उभी राहते. उपासक उपास्य देवतेचं ध्यान करतो आणि तीच देवता त्याला प्रसन्न होत असते. म्हणून ध्यान कोणाचं करावं, ईश्वर हा ध्यान विषय असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की हे ध्यान परमसत्याचं आपल्या मनामध्ये माझे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय की एक अरण्यामध्ये ग्रस्त चाललेला होता, एकटाच चाललेला होता, रात्र होती, अंधार पडला होता. तो एकटा असल्यामुळं किर्र झाडी होती आणि त्याच्यासोबत कोणी नव्हतं. भीती तर वाटत होती मनात, पण निर्भय आहे असं म्हणून चालला. वाजे पाऊल आपुले, त्याच्याच पावलाचा आवाज येऊ लागला. त्याला वाटायला माझ्या मागं कुणी आहे काय, चोर आलेत काय, बहुधा चोरांची टोळी या वनामध्ये आहे, ती नक्की यायली असेल, कारण पावलं वाजायला लागलेत. रामदास स्वामींनी म्हटलंय आपलेच पावलं आपल्याला ऐकू येतात आणि आपल्याला वाटलं चोर आलेत की काय. तुमच्या मनात जे आहे ते प्रगट होत असतं. तुमच्या मनामध्ये तुम्ही भूताचा विचार केला तर भूत प्रगट होईल. मनात
राक्षसाचा विचार केला तर राक्षसी प्रवृत्ती प्रगट होईल, मनात देवाचा विचार केला तर देव प्रगट होईल. जे जे तुम्ही मनात आणाल, म्हणून आपल्याकडे तन्मे मन शिवसंकल्पमस्तु अशा प्रकारचं एक विधान सांगितलेलं आहे. माणसाने शिवसंकल्पमस्तु, माणसाचे संकल्प हे शिव असावेत, कल्याणकारक असावेत. तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. या ठिकाणी जेरे नावाचे जे महान शंकराचार्य होऊन गेले, त्या जेरे शास्त्रींनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण त्यांनी त्यांच्या ग्रंथात दिले. त्यांनी असं म्हटलंय की एक गृहस्थ होता, तो गुरुकडे गेला आणि गुरुकडे गेल्यानंतर गुरुनी त्याला योग्य उपदेश केला, त्याला योग्य मार्गदर्शनही केलं. त्याप्रमाणे गुरु श्रेष्ठ होते. शिष्यानी गुरुच्या म्हणण्याप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे डोळे झाकून ध्यान लावायला सुरुवात केली, पण अपेक्षित अशा प्रकारचा परिणाम काही साधेना. खूप प्रयत्न केला, 6 महिने गेले, वर्ष गेलं. शेवटी तो गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना भेटायला आला. म्हणला, नमस्कार महाराज. ते म्हणले, काय रे, ध्यान वगैरे करतोय? हो म्हणले महाराज, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी ध्यान करतो, सगळं करतो, पण काय अपेक्षित परिणाम साधत नाही, ध्यानच लागत नाही. गुरु महाराज फार ज्ञानी होते, त्रिकालज्ञ होते. त्यांनी मागच्या जन्माचा विचार केला आणि लक्षात आलं की याच्या भूतकाळामध्ये, या मनुष्याच्या भूतकाळामध्ये त्याचं मन एका महिषीवर बसलं होतं. आता महिषी म्हणजे म्हैस नव्हे, महिषी म्हणजे राणी, राणीवर बसलं होतं. आणि मग गुरुनी हे ताडलं की अरे, याच्या मनामध्ये अजूनही त्या राणीबद्दलची अभिलाषा आहे. कुठे आहे? मनाच्या अंतर्मनात आहे. आज मानसशास्त्राचा खूप सखोल अभ्यास झालेला आहे. त्यामध्ये कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस अशा वेगवेगळ्या स्टेजेस दाखवलेल्या आहेत. त्यापैकी त्याची जी अनकॉन्शियस स्टेज आहे मनाची, मनाचा वरचा भाग आपल्याला दिसतो, त्याच्या तळाचा भाग दिसत नाही. असं म्हणतात की हे मन जे आहे माणसाचं, त्या मनामध्ये असलेले जे विचार आहेत ते वरवर तरंगासारखे आपल्याला दिसतात, पण ज्याप्रमाणे एखाद्या हिमनग एखादा असावा, त्याचा 1/4 भाग वरती असावा आणि बाकी सगळा 75% भाग पाण्यात असावा, त्याप्रमाणे मनाच्या मध्ये सुद्धा 75% भाग झाकलेला असतो आणि केवळ पाव भागच आपल्याला दिसतो, पाऊण भाग सगळा झाकलेला आहे. अंतःकरण आपलं असं आहे की सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस. तेव्हा अनकॉन्शियस मनात काय आहे, सबकॉन्शियस मनात काय आहे हे कळत नाही. तेव्हा ही जी अबोध अवस्था आहे, याला सबकॉन्शियस माइंड ऑफ स्टेज असं म्हणतात, स्टेज ऑफ माइंड असं म्हणतात. तेव्हा ही जी अबोध, बोधपूर्व अशी जी स्थिती आहे, ती त्यामध्ये त्यांनी महिषी त्याच्या कुठेतरी मनाच्या खोल कोपऱ्यात दडून होती. गुरुनी बरोबर ताडली आणि सांगितलं, तू आता महिषीच्या प्रमाणे ध्यान कर, महिषीवर लक्ष केंद्रित कर. आणि महिषीवर लक्ष केंद्रित केलं, त्याचा भूत प्रतिबंध संपला. शंकराचार्यांनी ते उदाहरण भूत प्रतिबंधासाठी दिलेले आहे की माणसाला अनेकदा प्रतिबंध आडवे येतात. मग ते कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध असतात. काही वर्तमान प्रतिबंध असतात, काही भविष्यात प्रतिबंध असतात, काही भूत प्रतिबंध असतात, काही भूत प्रतिबंध असतात. आणि त्यामुळं जे अपेक्षित परिणाम आहे तो साधत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की माणसाने ध्यान कोणाचं करावं, तर परमेश्वराचं ध्यान, सत्य परमसत्याचं ध्यान माणसाने केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने त्याला सद्गती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून असं हे ध्यान भगवंताचं जर केलं तर निरस्त कुहकम, सगळा कुहक, अंधार, दुरित हे नष्ट होतं. दुरितांचे तिमिर जाऊ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील ते तो लाहो प्राणी जात. ही जी माऊलींनी केलेली प्रार्थना आहे ती याच अर्थाने
की दुरितांचे तिमिर जाओ. या दुष्ट लोकांचा जो वाकडेपणा आहे, जो दुष्टपणा आहे, तो नष्ट झाला पाहिजे. त्यांचं तिमिर नष्ट झालं पाहिजे, अज्ञान नष्ट झालं पाहिजे. आणि ज्ञानाची प्राप्ती झाली तर मग सत्यम परम धीमहि, या ध्यानानेच ते प्राप्त होऊ शकतं. या ठिकाणी प्रतिबंधाचं वर्णन या ठिकाणी केलं. आता दुसरा श्लोक या ठिकाणी सांगितलेला आहे. भागवताच्या प्रारंभी जे 3 श्लोक आहेत, जन्माद्यस्य हा एक पहिला नमनाचा, दुसरा धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम वास्तव वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. श्रीमद्भागवते महामुनिकिते किंवा परैरीश्वर सद्यो वृद्ध वरुद्धते कृतिभे शुश्रूषि विस्तक्षणात. आणि निगमकल्प तरोर गलितम फलम. हे जे 3 श्लोक आहेत हे त्रिसूत्रीय भागवताची. त्रिसूत्रीय भागवत ग्रंथ म्हणजे भगवंताचं प्रत्यक्ष अधिष्ठान आहे. भगवंतांनी आपल्या निजधामाला जाण्यापूर्वी त्याने सांगितलं की मी भागवतामध्ये आहे. माझा शब्द रूपाने भागवतामध्येच मला तुम्ही पहा. भागवत हे माझं स्वरूप आहे. म्हणून आपण म्हणतो ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हे ग्रंथ नाहीये, हा कृष्ण आहे. प्रत्यक्ष कृष्णाचं स्वरूप आहे. फक्त रूप वेगळं आहे. शब्द रूपाने प्रगट झालेलं आहे, अक्षर रूपाने प्रगट झालेलं आहे, पण ज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आणि ते ज्ञानात्मक स्वरूप यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणून श्रीमद भागवत हा ग्रंथ प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मय मूर्ती असं म्हटलं गेलेलं आहे, अक्षरमूर्ती असं म्हटलं गेलेलं आहे. आणि म्हणून भागवत ग्रंथासारखा पवित्र ग्रंथ दुसरा कोणता नाही. इथे श्रीमत शब्द आपण वापरतो कारण श्रीमत शब्द देवासाठी वापरला जातो. श्रीमत शब्द हा षड्गुणैश्वर्य संपन्नत्व असलेल्या भगवंतासाठी वापरला जातो. म्हणून भागवत हे नुसतं भागवत नाही तर श्रीमद भागवत, कारण प्रत्यक्ष भगवंत रूपाने भागवत या ठिकाणी आहे. भागवत म्हणजे काय तर भगवंतम इदम भागवतम, ज्याच्यात भगवंताचं वर्णन केलेलं आहे तो भागवत. ज्यामध्ये भगवंत प्रत्यक्ष प्रगट झालाय ते भागवत. ज्यामध्ये भागवत म्हणजे भगवत भक्तांचं चरित्र ज्यामध्ये वर्णन केलेलं आहे त्याला भागवत म्हणावं. म्हणून भागवत शब्दाचे अनेक अर्थ आहेत. भागवत म्हणजे भगवंत, ज्यामध्ये शब्द रूपाने आहे. भगवंतम इदम भागवतम, ज्याच्यात भगवान प्रत्यक्ष अक्षर रूपाने आहे. ज्या भागवत म्हणजे भगवंताचं म्हणून भागवत. या ठिकाणी भगवंताचं असा आपण शब्द वापरतो त्याला भागवत म्हणतात. आणि तिसरा अर्थ असा आहे की भगवंताच्या भक्ताचे चरित्र ज्यात वर्णन करण्यात आलेले त्यालाही भागवत असं म्हणतात. आपल्या यादव कालामध्ये जे अनेक संत होऊन गेले त्यामध्ये परिसा भागवत नावाचा एक संत होता. परिसा भागवत, त्याचं नावच परिसा भागवत. अहो त्याचं नावच सांगत होतं की तुम्ही भागवत ऐका. परिसा, परिसा म्हणजे ऐका. कारण भागवत म्हणजे परीस आहे. परीस, भागवत म्हणजे परीस आहे. आपल्या लोहरूपी अंतःकरणाचं सुवर्णामध्ये परिवर्तन करणारा भागवत आहे. लोह, आपलं मन लोखंडासारखं आहे, मळकट आहे, धुरकट आहे. जंग किंवा त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पुट चढलेले आहेत, जंग चढलेले आहेत. आणि अशा मनाला जर सुवर्णामध्ये परिवर्तित करायचं झालं, त्यामध्ये पूर्ण परिवर्तन, अंतरंग आणि बहिरंगाचं परिवर्तन करायचं झालं तर एकमेव ग्रंथ आहे तो म्हणजे भागवत. म्हणून त्याला परिस, परिसा भागवत असं म्हटलं. तो भागवत म्हणजे परिस आहे, आपल्या परिवर्तन घडून आणणार आहे. मग तो कोणी असो त्यात परिवर्तन घडूनच येतं. अपिचेत सुदुराचारो भटते मामानन्य भाग. या ठिकाणी तुम्ही कोणी असा त्यामध्ये परिवर्तन हे भागवताचं वैशिष्ट्य आहे. भागवताचा स्पर्श झाला आणि कोणात बदल झाला नाही असं होऊच शकत नाही. भागवताचा स्पर्श झाला की त्याच्यात बदल होणारच. अर्थात तो एकदम दिसणार नाही, आज दिसणार नाही. तूप खाल्लं की रूप दिसत नाही, त्याप्रमाणे भागवत या ग्रंथाचा स्पर्श ज्याला होतो तो परिवर्तित झाल्याशिवाय राहत नाही.
त्याच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि हे परिवर्तन हेच आमच्या जीवनाचं खरं लक्ष्य आहे, खरं साध्य आहे, खरं ध्येय आहे. कारण भागवतामध्ये कोणता धर्म सांगितलाय याचं वर्णन दुसऱ्या श्लोकात केलंय. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम शताम. या भागवत ग्रंथामध्ये धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो, या भागवतात परमधर्म सांगितलाय. धर्म प्रोज्झित, या ठिकाणी प्रोज्झित म्हणजे काय? प्रकर्षेण उज्झिता हा प्रोज्झिता, म्हणजे यामध्ये प्रकर्षेण उज्झितम कैतवम फलाभिसंधी लक्षणम कपटम यस्मिन सहा. या ठिकाणी प्रशब्देन मोक्षाभिसंधी रपी निरस्ता. भागवतकार प्रोज्झित शब्द जो वापरतात आणि त्यावर टीकाकारांनी जी श्रीधरी टीका आहे त्या श्रीधरांनी, श्रीधर म्हणजे फार मोठे अद्वैत सिद्धी असलेले शंकराचार्यांचे शिष्य होते असंही म्हणतात, त्यांनी यावर टीका लिहिलेली आहे. शंकराचार्यांचे जे प्रमुख 4 शिष्य आहेत त्यांचं नियुक्ती केली 4 ठिकाणी, 5वे हे शिष्य होते असं काही ठिकाणी वर्णन आहे. तेव्हा त्यांना विचारलं, ते म्हणले तू काही करू नको, तू फक्त भागवतावर टीका लिही आणि ती अद्वैत पातळीवरची लिही. शंकराचार्यांच्या आदेशाने ही टीका त्यांनी लिहिली. नृसिंह हे त्याचं उपास्य दैवत होतं म्हणून नृहरे शब्द वापरलाय. मी तुम्हाला शरण येतो, हे नृहरे मी तुम्हाला शरण येतो, या मायेपासून माझं रक्षण कर असं एका ठिकाणी त्यांनी म्हटले. म्हणून हे जे श्रीधर आहेत त्यांच्यावर भगवंताची कृपा झालेली आहे आणि त्यामुळं आपल्याला सुद्धा आपण मनाने काही सांगणार नाही, मनाने मी एक शब्द यात सांगणार नाही. मनाच्या गोष्टी हे आपल्याजवळच ठेवाव्यात. जे सिद्ध आहे, ज्यावरती प्रसाद प्राप्त झालेला आहे अशा गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पाहिजेत, कारण त्यामधूनच ज्ञानाचा प्रसार होऊ शकतो. म्हणून या ठिकाणी टीकाकार, आणि या टीकेला सुद्धा नाव भावार्थ दीपिका आहे बरं का. ज्ञानेश्वरांची सुद्धा गीतेवरची टीका भावार्थ दीपिका आहे आणि ही सुद्धा भागवतावरची टीका भावार्थ दीपिका आहे. माऊलींच्या वाचनात आलीच असली पाहिजे, त्याशिवाय त्यांना सुचलं का? तेव्हा आपण देखील अशाच पद्धतीची टीका लिहिली पाहिजे. म्हणून त्यांनी सुद्धा भावार्थ दीपिका असं नाव लिहिलं. आणि ही परमहंस संहिता आहे. भागवताची संहिता काय? भागवताला पारमहंस संहितायाम असं म्हटलेलं आहे. परमहंस म्हणजे कोण? अहो मुक्त. सांसारिक लोकांनी लिहिलेलं नाही, हे मुक्त झालेल्या परममुक्त पातळीवरचे, ज्यांना मनात मोक्षाची सुद्धा इच्छा नाही असे मुक्त. मोक्षाची इच्छा असणारे सुद्धा खूप आहेत ना, की नाही मोक्ष पाहिजे, पण संत न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, मुक्ती ते परवसर म्हणती माऊलींनी म्हटले. अहो मुक्तीला सुद्धा बाजूला सरक, मला पुढे जाऊ दे. माणसांना मुक्ती पाहिजे असते, सामान्यांना कोणाला स्वर्ग पाहिजे असतो, कोणाला मुक्ती पाहिजे असते, पण संत म्हणतात आम्हाला मुक्तीची गरज नाही. का? अहो मुक्तीत पडलंय काय? मुक्तीमध्ये काही पडलं नाही, आम्हाला जीवन मुक्त जगायचे. या दृष्टीने ही परमहंस संहिता आहे. ही संहिता कुणी केली आहे? तर परमहंसांनी केलेली आहे. हंस हंसेत योद ब्रूयाद हंसन नाम सदा शिवा, आपण म्हणतो ना आपल्या पूजेमध्ये, हंसो हंसोत योग ब्रूयाद. हंस म्हणजे कोण? सदाशिव, प्रत्यक्ष शंकर. कारण तो निरक्षीर विवेक करणार आहे म्हणून त्याला हंस म्हणतात. आणि असे परमहंस आहेत. तेव्हा हंस हंसेत ये ब्रूयात हंसन नाम सदा शिवा, किंवा हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंसा प्रचोदयात. तेव्हा परमहंस जे आहेत, ज्ञानी आहेत, उच्च पातळीवरचे, जे मुक्त आहेत, संन्याशी आहेत, त्यांना हंस ही पदवी आहे, परमहंस ही पदवी आहे. कोणालाही परमहंस म्हणत नाहीत. तेव्हा ही जी परमहंसत्व आहे त्या परमहंस पातळीवरच्या यांनी केलेली संहिता आहे. अहो शेवटी कुणी केलं याला महत्व आहे का नाही? एखाद्याने कविता लिहिली आणि एखाद्या गदी माडगुळकरांनी लिहिली, अरे गदी माडगुळकरांची आहे का? गदी माडगुळकर
यांना सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे, म्हणून त्यांचं रामायण हे लोकमुखी झालं, बहुमुखी झालं. आजही आपण गातो. म्हणजे जसं गीतकार असो, संगीतकार असो, त्यांच्या श्रेष्ठत्वाचा अधिकार असतो, त्याप्रमाणे नट म्हटलं की आपण म्हणतो बाबा बालगंधर्वासारखे नट नाही. का बरं? बालगंधर्व म्हणजे बालगंधर्वच. ही जी त्यांची त्या त्या क्षेत्रातली पातळी आहे, तशी इथं परमहंस ही पातळी आहे. आणि त्यांनी हे रचलंय म्हणून त्याला महत्व प्राप्त झालंय. आणि म्हणून धर्म प्रोज्झित, प्रोज्झित शब्दाने त्यांनी काय म्हटलंय? प्रकर्षेणोज्झितम कैतवम फलाभिसंधी लक्षणम कपटयस्मिन साहा प्रशब्देन मोक्षाभिसंधी रपी निरस्ताहा. प्रोज्झित म्हणजे काय? असा धर्म सांगितलाय की तो प्रोज्झित. प्रोज्झित काय? तर ते म्हणतात प्रोज्झित शब्दाने काय सांगितलं? प्रशब्देन मोक्षाभिसंधी रपी निरस्ताहा. मोक्षाची सुद्धा इच्छा नाही हा शब्द आहे. प्र शब्दाने विशेष प्रकर्षेण उज्झितम. आणि प्र शब्द का आला? तर मोक्षाभिसंधी, मोक्षाची इच्छा सुद्धा यांना नव्हती. किती निरिच्छा असतील, काय पातळी असेल विचार करा. आपल्याला एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीचे आकर्षण असतं. आपल्याला पैशाचं आकर्षण आहे, पैशाचा लोभ आहे, सोन्याचा मोह आहे, जमिनीचा लोभ आहे. इथे भौतिक जाऊ द्या, स्वर्गाच्याही नाही, मोक्षाच्या देखील इच्छेची त्यांच्या मनामध्ये कुठलीही अंशतः देखील इच्छा नव्हती, अपेक्षा नव्हती. म्हणून ते म्हणतात प्रोज्झित शब्द वापरला. मग प्रोज्झित शब्द वापरून पुढे कैतवोत्र परमो. कैतव म्हणजे काय? त्यांनी शब्द वापरलाय कैतवम फलाभिसंधी लक्षणम. फार सूक्ष्म मांडणी केली आहे. कैतव रहित हा धर्म आहे. कैतव म्हणजे फसवेगिरी, खोटेपणा, लबाडी, याला कैतव म्हणतात. हा झाला शब्दार्थ. पण टीकाकारांनी इथे कैतवम फलाभिसंधी लक्षणम म्हटले. म्हणजे कैतव शब्दाचा अर्थ फलाची अपेक्षा. म्हणजे जिथे जिथे मला काही मिळण्याची अपेक्षा असते तिथे स्वार्थ येतो, आणि जिथे स्वार्थ येतो तिथे खोटेपणा येतो, असा तो अर्थ आहे. म्हणून कैतव म्हणजे खोटेपणा. पण प्रत्यक्ष खोटेपणा म्हणण्यापेक्षा या पद्धतीने लक्षात घेतलं पाहिजे. मानवी प्रवृत्ती ही स्वार्थी आहे. माणसाला स्वार्थामुळे अंधपणा येतो. आणि त्याला पाहणं, एखाद्या ठिकाणी त्याला स्वार्थ असेल तर तो खोटं बोलायला देखील मागं पुढं पाहत नाही. का? पैसे मिळणार आहेत, बोला ना खोटं. शुक्राचार्य खोटं बोललं तरी चालतं, पण खोटं का? स्वार्थासाठी. आपण जर जगलो नाही तर धर्म कसा करू? हे राजा शुक्राचार्य म्हणाले, बली खोटं बोल. का? तूच जगला नाहीस तर धर्म कशाला करशील? दान कसं करशील? अन्नदान कसं करशील? यज्ञ कसा करशील? बोल खोटं. कारण जर झाडाचं मूळच तुटलं तर झाड कसं जगेल? असा त्यांनी शुक्राचार्यांनी नीतिवाद सांगितला. त्याला शुक्रनीती म्हणतात. म्हणजे खोटं देखील दडसून द्यायचं. आपला व्यवहार कसा असतो? व्यवहार शब्द कसा तयार झाला? व्यापार शब्द कसा तयार झाला? अवहर, विशेष प्रकारे. अव म्हणजे खालच्या पातळीने हरण करणे, याला म्हणतात व्यवहार. जेव्हा एखादा आपला खूप जवळचा मित्र असतो, तो म्हणतो महाराज तुम्हाला कसं खोटं बोलेल, मला ज्या पैशात मला वस्तू आली ना त्या रुपयात मी तुम्हाला देऊन टाकतो, मला याच्यात रुपयाचा लाभ नाही, घ्या. हे खोटं आहे बरं का. कारण त्याला त्यात 10 रुपये मिळाल्याशिवाय तो तुम्हाला ती वस्तू देऊच शकत नाही, कारण त्याचं पोट चालणार आहे ना. म्हणून विशेष. बी म्हणजे विशेष. अव म्हणजे खालच्या पातळीने. आपण अव म्हणतो ना, अव पश्चातात, अव पुरस्तात, अव. तेव्हा अव म्हणजे खालच्या पातळीने किंवा थोडं नीच पातळीला जाऊन. आणि हर म्हणजे हरण करणे. तुमच्या खिशातला पैसा गोड बोलून माझ्या खिशामध्ये येणं, यासाठी जी कौशल्य लागतं ते त्याला व्यापाऱ्यांना लागतं, आणि त्यांना ती तेवढी संधी दिलेली आहे. म्हणून उत्तम व्यवहार आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे.
व्यवहार करायचा, पण जरा फार फसू नका हो, थोडं उत्तम. तुकाराम महाराजांनी त्याला उत्तम शब्द वापरला. व्यवहार करा, पैसे मिळवा, पण जरा उत्तम. पण या ठिकाणी तर तोही व्यवहार नाहीये, म्हणून त्या ठिकाणी ते म्हणतात की कैतव म्हणजे काय, तर फलाभिसंधी लक्षणम कपटम. कैतव म्हणजे कपट. जिथे जिथे फळाची अपेक्षा असते, जिथे जिथे आम्हाला काही मिळण्याची अपेक्षा असते, थोडक्यात स्वार्थ असतो, तिथे तिथे कपट असतो. जिथे स्वार्थ आहे तिथे कपट आहे. एक दाखवायचं आणि एक करायचं, या बोटावरचा थुंका त्या बोटावर करायचा, याला म्हणतात कपट. हे लक्षातही येत नाही. आणि एखादे म्हणतील आम्ही कुठं कपटाने वागलो, आम्ही तर सरळच वागलो, आम्ही का 2 पैसे मिळून येत का. बरोबर आहे तुमचं, पण ते म्हणतात आम्हाला तीही अपेक्षा नाही. आणि म्हणून भागवतकारांनी या ठिकाणी जे सांगितलंय त्याला तुम्ही खोटं कसं म्हणणार बरं. कोणी म्हणतात का हो पुराण पोटासाठी लिहिली, ते म्हणतात अहो मोक्षाची सुद्धा इच्छा नाही, पोट तर बाजूलाच राहिलं, तेव्हा मोक्षाची देखील आम्ही अपेक्षा करत नाहीत, इतक्या निस्वार्थ भावनेने हे लिहिलेलं आहे. म्हणून हा जो धर्म यामध्ये सांगितला, हा धर्म कसा आहे तर निष्कपट धर्म आहे. थोडक्यात कुठलाही स्वार्थ नाही, मला काही मिळवायचं नाही, जे काही करायचं ते कल्याणच करायचंय. संतांना काय मिळवायचं होतं, ज्ञानेश्वरांनी काय जमीन तुम्हाला मिळवला काय, ज्ञानेश्वर माऊलींनी काय मिळवलं, अहो विदभर जागा सुद्धा त्यांनी काय मिळवली का. चौघांनीही शेवटी आपल्या स्वस्थानाला निघून जाताना काहीही मिळवलं नाही, मात्र अलौकिक ग्रंथ मात्र मागे ठेवले, ते त्यांचं मूल्य आहे. म्हणून या ठिकाणी मिळवायचं काहीच नव्हतं, सगळं समाजासाठी अर्पण केलं आणि कल्याणार्थ झटले. म्हणून तो धर्म कसा आहे तर तो कैतव म्हणजे कपट रहित आहे, निष्कपट आहे. परमो निर्मत्सराणाम सताम. आता या ठिकाणी हा धर्म निर्मत्सर लोकांचा आहे, निर्मत्सर लोकांचा आणि सताम असे 2 शब्द वापरले. केवलम ईश्वराराधन लक्षणो धर्मो निरूप्यते इति. हा धर्म फक्त भगवंताची आराधना करण्यासाठीच सांगितलाय, बाकी संसारिक लाभ लोभ याच्यासाठी हा धर्म सांगितला नाही. हा धर्म स्वार्थाचा नाही, हा धर्म कपटाचा नाही, हा धर्म खोटेपणाचा नाही, हा धर्म कोणाची निंदा करणारा नाही, तर फक्त ईश्वराची आराधना. अधिकारी तोपी धर्मस्य परमत्वमाह निर्मत्सराणाम परमोत्कर्षा सहनम मत्सरस्तद्रहितानाम. आता मत्सर शब्दाचा या ठिकाणी निर्मत्सराणाम हा जो शब्द आहे त्याचा अर्थ सांगतात. निर्मत्सर म्हणजे काय तर मत्सर म्हणजे परोत्कर्ष सहनम. मत्सर म्हणजे दुसऱ्याचा उत्कर्ष न सहन होणे. दुसऱ्याचा उत्कर्ष झाला, खरं म्हणजे याचं काय गेलं, काहीच नाही गेलं, पण नाही त्याचा उत्कर्ष झाला तर याचा जळफळाट होतो, त्याला म्हणतात मत्सर. अहो पण त्याचा उत्कर्ष व्हायला, मोठा व्हायला, तू का जळायला. नाही नाही नाही, का जळायला माहित नाही, परंतु जळणाऱ्याने जळत राहावे, याप्रमाणे तो जळतच असतो. याप्रमाणे निर्मत्सराणाम परमोत्कर्ष सहनम मत्सरस्तद्रहितानाम. इतराचा उत्कर्ष सहन न होणे, इतराचा मोठेपणा, इतराचा गोगवा, इतराचा लौकिक, इतराचा जलजलाट सहन न होणे, ज्याला म्हणतात मत्सर. त्याच्यात काही म्हणजे काही त्या मत्सर करण्याच्या मागे काही कारणच नसतं, पण उगाच तो मत्सर करत राहतो. पण हा धर्म असा आहे की ज्या धर्मामध्ये भगवंताचंच वर्णन केलेलं आहे, फक्त ईश्वराराधन सांगितलंय. म्हणून या धर्माचा अधिकारी कोण आहे, हा धर्म जो भागवत धर्म आहे त्याचा अधिकारी निर्मत्सराणाम, जो निर्मत्सर आहे, ज्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नाही, मत्सर नाही. आपण श्री सूक्तामध्ये म्हणतो ना की मत्सर रहितता माझ्या मनात निर्माण व्हावी, मत्सर रहितता, निर्मत्सर माझं मन व्हावं. माझ्या अंतःकरणात अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनम मे लभतान देवी सर्व कामांश देही मे, असं म्हणून देवीची आपण स्तुती करतो. आणि तिथे आपण सांगतो की आमच्या मनात कोणाबद्दलही मत्सर निर्माण होऊ नये. न लोभो न समात्सर्यम न लोभो ना शुभामती भवंती कृत पुण्यानाम भक्तानाम श्री सूक्तम जपेत. तेव्हा हे श्री सूक्त देखील मत्सर रहित आहे.
कोणाचाही मत्सर मनात निर्माण होऊ नये अशा प्रकारची प्रार्थना तिथेही केलेली आहे. म्हणून ते म्हणतात की या धर्माचा अधिकारी सुद्धा तोच आहे जो निर्मत्सर आहे. आधी मनातला मत्सर काढून टाका आणि मग भागवत श्रवणाला या, असा त्यातला तात्पर्य आहे. म्हणून निर्मत्सराणाम परोत्कर्ष सहनम मत्सर तद्रहितानाम सताम भूतानुकंपिनाम. मग सत म्हणजे काय? निर्मत्सराणाम सताम. सताम म्हणजे काय? निर्मत्सराणाम म्हणल्यावर मग सताम म्हणायची काय गरज आहे? कारण सत हे निर्मत्सरच असतात. पण ते म्हणतात नाही, सताम भूतानुकंपिनाम कंपिताम. समाजाबद्दलची काळजी कळवळा असणाऱ्याला सत म्हटलंय. संत कोणाला म्हणतात? ज्याला समाजाची काळजी आहे, ज्याला समाजाबद्दलचं प्रेम आहे. या तुकाराम महाराजांच्या अभंगात त्यांनी म्हटलंय की समाजातलं दुःख पाहवत नाही, न देखे डोळा ऐसा हा आकांत, परपिढे चित्त दुःखी होते. न देखवे डोळा ऐसा हा आकांत, परपिढे चित्त दुःखी होते. हे सतामचं लक्षण आहे. आपलं सामान्यांचं ते लक्षण असू शकत नाही. आपल्याला आपल्यापुरतं दुःख झालं तर दुःख होतं, पण दुसऱ्याचं दुःख पाहून ज्याला दुःख होतं तो सत, त्याला संत म्हणतात. म्हणून त्यांनी सताम भूतानुकंपिनाम एवं कर्मकांड विषयेभ्यः शास्त्रेभ्यः श्रेष्ठ मुक्तम ज्ञानकांड विषयेभ्योपि श्रेष्ठमाह वेद्यमिति. मग हा धर्म कसा आहे? तर हा धर्म भगवंताच्या निरूपणाचा आहे, त्यांच्या आराधनेचा आहे. त्याच्यामध्ये कुठेही खोटेपणा, कलुषितपणा नाही. त्याचप्रमाणे या धर्माचा अधिकारी हा निर्मत्सर आहे आणि सत हा त्याचा अधिकारी आहे. समाजाबद्दल कळवळा ज्याच्या मनात आहे, अंतःकरणात, तो त्या सतांचा, त्या सत असणाऱ्या संतांचा हा धर्म त्यांनी सांगितला. सताम भूतानुकंपिनाम. आणि असं हे धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम. असा हा धर्म प्रोज्जित, प्रउज्जित, प्रशब्देन मोक्षाभिसंधी निरस्तः, मोक्षाची देखील इच्छा नसलेला, आणि कैतव म्हणजे फलाभिसंधी लक्षणम कपटम, कोणत्याही प्रकारच्या फळाची इच्छा नसलेला असा हा धर्म. या धर्मामुळं काय लाभ मिळेल, काय स्वार्थ मिळेल, किंवा त्यातून काय मला मिळेल ही अपेक्षाच नाही. निरपेक्ष, नैरपेक्षता यातून निर्माण होते. आणि वास्तव मात्र वस्तू शिवदम. आता इथं वास्तव शब्द, वास्तव म्हणजे खरं म्हणजे भगवान, पण वास्तव हा भगवान, वास्तव शब्देन वस्तुनंश अंशो जीवो. मुद्दाम त्यांनी वस्तू शब्दाचा, वास्तव शब्दाचा अर्थ इथे व्युत्पत्तीच्या अनुषंगाने सांगितलेला आहे. वास्तव शब्द कसा तयार झाला ते म्हणतात, वास्तव शब्देन वस्तुनंशो जीवो वस्तुनः शक्तिर्माया वस्तुनः कार्यम जगच्च तत्सर्वं वस्त्वेन नतः. जीव हे देखील वस्तूच आहे. वास्तव शब्देन वस्तुनंशो, कारण भगवंताचाच अंश आहे ना, अंशांशी भाव भगवंताचाच अंश आहे. भगवंताचा अंश हा जीव आहे. ममांशो जीवलोकी जीवभूत सनातन. हा जीवभूत भगवंताचाच अंश आहे, म्हणून अंश रूपाने तो भगवानच आहे. म्हणून वास्तव शब्द जीव या अर्थाने सुद्धा वापरला जाऊ शकतो. वास्तव शब्देन वस्तुनंशो जीवो, कारण भगवंताचा अंश म्हणजे जीव आहे. नंतर वस्तुना शक्तिर्माया, मग ही जी भगवंताची शक्ती आहे ती देखील ती वस्तू शक्ती आहे. आणि वस्तू आणि वस्तू शक्ती याच्यात अभेद आहे. वस्तू आणि वस्तू शक्ती काय वेगळी असते का? आपण आणि आपली शक्ती काय वेगळी आहे का? नाही. वस्तू शक्ती अग्नी आणि अग्नीची शक्ती यात काय वेगळेपण आहे का? अग्नीची शक्ती दाहकता, दाहकता आणि अग्नी हा वेगळे असूच शकत नाही, कारण दाहकता वजा केली तर अग्नीचं स्वरूप काय राहील? म्हणून ते म्हणतात सार्धम केनच कस्यार्धम. मौलींनी अमृतानुभवाच्या प्रारंभीच म्हटलंय सार्धम केनच कस्यार्धम शिवयो शक्तिरूपिणो. हो, शिव आणि शक्ती एकरूपच आहेत, ते भिन्न नाही आहेत. माया भगवंतापासून भिन्न कुठे आहे?
म्हणून माया सुद्धा वस्तूच आहे असा अर्थ इथे दिलेला आहे. जीव वस्तूच आहे कोणत्या अर्थाने तर अंश रूपाने, माया वस्तूच आहे कोणत्या अर्थाने शक्ती रूपाने. म्हणून जीवो वस्तुनः शक्तिर्माया वस्तुनः आणि कार्य जगच्च, आणि जग सुद्धा वस्तूच आहे कारण कार्य रूपाने. भगवंत म्हणतो की मी या जग रूपाने नटलो, मग जग मी काय वेगळा आहे काय? हे जगचिनो हे आघावे, हे जग काही माझ्यापेक्षा वेगळं आहे का? जग वस्तू, वस्तू शब्द जग या अर्थाने, कारण भगवंताचंच ते व्यापक स्वरूप प्रगट स्वरूप आहे. वस्तू जीव या अर्थाने आणि वस्तू माया या अर्थाने. म्हणून वास्तव जो शब्द आहे तो तिन्ही अर्थाने लागू पडतो. वास्तव मात्र वस्तु शिवदम, हा जो वास्तव आहे, कारण या तिन्हींचा विचार म्हणजे ईश्वराचा विचार आहे. जीवाचा विचार, जगतचा विचार आणि आपल्या मायेचा विचार म्हणजे भगवंताचा विचार, समग्रतेने भगवंताचा विचार. कारण जीव, जगत, माया हे सगळे ईश्वराचे कार्य आहेत आणि त्यामुळं त्यांनी असं म्हटलंय कार्यम जगत तत्सर्वम वस्त्वेन नतः पृथक गतिवेद्यम. म्हणून हेच जाणण्याचा विषय आहे. म्हणजे काय जाणा तर पहिल्यांदा जीव जाणा. आधी आपल्या स्वतःकडे बघा, आधी आपलं स्वतःला जाणा. तुम्ही पचन करण्यासाठी काय प्रयत्न करता हो सांगा बरं? आपण म्हणतो मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी हे करतो, मी ते करतो, माझ्याशिवाय होत नाही. मग तू जेवण करतो ते पचवतो कोण? तू पचवतो काय? नाही. आपल्या पोटातलं जेवण जर आपण पचवत नाही तर मग आपण काय करतो? सांगा ना. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः 15वा अध्याय काय सांगतो? अहम वैश्वानरो भूत्वा. शेवटी भगवानच आपल्यातल्या पचन शक्तीला प्रेरणा देऊन पचन करतो. पचाम्यन्नं चतुर्विधम. हे अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः आणि प्राणापान समायुक्तम पचाम्यन्नं चतुर्विधम. प्राण, अपान, व्यान, उदान, समान या वायूच्या रूपाने, वायूच्या कार्याने मी हे सगळं पचवतो. पचाम्यन्नं चतुर्विधम. तुम्ही जे अन्न खाता, खाद्य, पेय, चोष्य, लेह, 4 प्रकारचं अन्न आपण खातो म्हणून चतुर्विधम. खाद्य, पेय, चोष्य आणि लेह, 4ही प्रकारचं अन्न हा आतमध्ये असलेला जो अग्नी आहे तो पचवतो. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात हे भोजन नाहीये, तर हे जाणीजे यज्ञ कर्म. जाणीजे यज्ञ कर्म, हे यज्ञ असं समजा. कारण आपण कोणाला देतो? त्या भगवंताला देतो. या अर्थाने हा यज्ञ कर्म आहे. अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर आपल्याला कळेल की वास्तव आधी स्वतःला जाणा. मी कुठून आलो, मी कोण आहे, कोण मी आहे याचा शोध पहिल्यांदा घ्या. जीवाचा शोध घ्या. मग या जीवाबरोबर हा जगत पहा. या जगताची निर्मिती कोणी केली, मायेचं स्वरूप काय, आणि मग हे करता करता तुम्हाला ईश्वर कळेल. मुंबईचा रस्ता आपल्याला पाहिजे तर काय एकदम मुंबईला जाता येतं काय? नाही. आपल्याला वेगवेगळे गावं लागतात, वाटा लागतात, वळणं लागतात, घाट लागतो, मग मुंबई दिसते. तसं आधी एकदम देव कसा दिसेल हो? आधी तुम्ही तुमच्या घरातून तर बाहेर पडा. तुमच्या घराच्या बाहेरचा रस्ता, मला काही रस्ता माहीतच नाही, मग तुम्हाला लवकर मुंबईला जाता येईल का? घरातला रस्ता ज्याला माहित नाही, गल्लीतला रस्ता माहित नाही, त्याला बाहेरचा रस्ता काय कळणार आहे? म्हणून स्वतःला जाणणं हा गल्लीतला रस्ता आहे. त्याच्या पुढे जगत, त्याच्या पुढे माया आणि त्याच्यानंतर ईश्वर. माया जवनिकाच्छन्ना, हा कुंती म्हणते ना, माया जवनिकाच्छन्ना. मायेच्या पडद्याच्या आड तो लपलेला आहे. तेव्हा जेव्हा माया आपण बाजूला करू तेव्हा आपल्याला तो दिसेल. त्याप्रमाणे ते म्हणतात धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम वेद्यम. तेव्हा हा जो भगवान आहे तो खरा वेद्य आहे. वास्तव मात्र वस्तु शिवदम. हा वास्तव म्हणजे ईश्वर, जीव, जगत, माया या रूपाने सर्वत्र आपल्याला दिसतो तो वेद्यम. तोच खऱ्या अर्थाने जाणण्याचा विषय आहे. काय जाणावं, कशाचं ज्ञान प्राप्त करावं. आज आपण कशालाही ज्ञान म्हणतो.
आपण साध्या माहितीला ज्ञान म्हणतो. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. माहिती ही साधी इन्फॉर्मेशन आहे, ती कुठेही मिळते, पण ज्ञान सगळीकडे नाही मिळत. ज्ञान हे केवळ गुरुच आपल्याला देऊ शकतो. म्हणून आत्मज्ञान, ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ते काही माहिती नाहीये. माहितीचा आपल्यावरती वर्षाव चाललेला आहे. मोबाईलच्या निमित्ताने हजारो गोष्टी माहिती रूपाने आपल्याला येतात, पण माहिती सगळी फोलकट असते, त्यामध्ये ज्ञान काहीच नसतं. म्हणून खरं जाणण्यासारखं काय तर भगवान हा जाणण्याचा विषय आहे. बाकी काही जाणून घेऊ नका. वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. काय जाणायचं, कशाचा विचार करायचा, तर त्या भगवंताचा विचार करा. कारण भगवंत हा शिवदम, तो कल्याणकारक आहे. आणि तापत्रयोन्मूलनम, तापत्रयाचं उन्मूलन करणार आहे. तापत्रय जे 3 प्रकारचे आपण ताप सांगतो, अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक, या तिन्ही तापाचं उन्मूलन. उन्मूलन शब्द एवढ्यासाठी वापरला की पुन्हा तुम्हाला तापत्रयाची बाधा होणार नाही. एकदा मुळातून उखडलं की झालं, पण मूळ शिल्लक राहिलं तर नाही. मूळ शिल्लक राहिलं तर पुन्हा दुःखाचं मूळ वासना आहे. दुःखाचं मूळ ही वासना आहे, आणि ही वासना आपल्यामध्ये जर शिल्लक राहिली तर ती पुन्हा आम्हाला दुःखकारक ठरते. वासना आपल्या अंतःकरणाचा ताबा जोपर्यंत घेते तोपर्यंत आपल्याला या विश्वामध्ये, संसारामध्ये, व्यापातापामध्ये जगावं लागतं. म्हणून ते म्हणतात उन्मूलन. उन्मूलन म्हणजे याच्या मुळातून उखडून टाकणे. उन्मूलन. निर्मूलन, मुळातून उखडून टाकणे. ही जी निर्मूलन कशाचं तर तापत्रयोन्मूलनम, तापत्रयाचं उन्मूलन. 3 अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. आपल्याला आजूबाजूच्या गोष्टीचे ताप, त्यामुळे आपण त्रासून जातो. आपण जी निरोगी जीवन जगतो त्याला अनेक कारण आहेत. त्याला आपण दैव कारण आहे, त्याला आजूबाजूची परिस्थिती कारण आहे, त्याला वातावरण कारण आहे. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही ताप, त्रास याच्या पलीकडे भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या समूळ नाहीस कशाने होईल तर भगवंताच्या या ज्ञानानेच होऊ शकतं. म्हणून वस्तु शिवदम, ही शिवदम वस्तू आहे, ही कल्याणकारक आहे. श्रीमद भागवते महामुनिकृते किंवा परैरीश्वरा. हा भागवत ग्रंथ कुणी केला तर श्रीमद भागवते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे श्रीमद शब्द काय आला तर भागवत हा भगवंत गोपालकृष्णाचंच रूप असल्यामुळं षड्गुणैश्वर्यता भागवतातही आहे. भागवत हाच आता अवयव रूपाने कृष्ण याच्यात तुम्हाला दिसणार नाही, पण शब्द रूपाने आहे म्हणजे कृष्णच आहे. म्हणजे निर्गुण, निराकार, निर्विकार भगवंताचं स्वरूप, ज्ञान स्वरूप यामध्ये आहे. म्हणून आणि ते कुणी केलंय तर महामुनी कृते. सामान्य नव्हते व्यास महर्षी, त्यांचा अधिकार त्यांनी सांगितलाय. अचतुर्वदनो ब्रह्मा विपाहुरपरो हरिही. महर्षी व्यास कसे होते तर अचतुर्वदनो ब्रह्मा, त्यांचं वर्णन एका श्लोकात केलेलं आहे की ते खरं म्हणजे ब्रह्मदेवच आहेत. फक्त ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत, त्यांना 1. अचतुर्वदनो ब्रह्मा आणि द्विबाहुरपरो हरिही. हरीला 4 हात आहेत, ज्यांना 2च हात होते, पण हे हरीच आहेत. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवा एवढं ज्ञान आहे. प्रत्यक्ष भगवंताचीच मूर्ती आहे, कारण कलावतार आहेत. आणि निस्त्रोल त्रिलोचन, 3 डोळे नाहीयेत शंकरासारखे, 2च डोळे आहेत, पण निस्त्रिलोचन युत शंभू. म्हणजे ब्रह्मदेव, महादेव आणि विष्णू या तिन्हीचे एकत्रीकरण म्हणजे प्रत्यक्ष दत्त स्वरूप व्यास आहेत. व्यास महर्षी म्हणजे दत्त स्वरूप आहेत. म्हणून त्यांना निस्त्रिलोचन युत शंभू भगवान बादरायण असं म्हटलं. भगवान बादरायण, भगवान व्यास महर्षी हे बुद्धीच्या दृष्टीने, अधिकाराच्या दृष्टीने, वैराग्याच्या दृष्टीने इथं वर्णन केलंय. ब्रह्मदेवाच्या दृष्टीने म्हणजे ब्रह्मदेव कशामुळे तर बुद्धीच्या दृष्टीने ब्रह्मदेव आहेत. हरिप्रमाणे पूर्ण काम आहेत आणि वैराग्याच्या दृष्टीने शंकरासारखे आहेत. अशा
बुद्धी, पूर्ण कामत्व आणि वैराग्य या तिन्ही दृष्टीने ते 3 देवांचे इतके गुण त्यांच्यामध्ये आहेत, असा त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून श्रीमद भागवते महामुनी कृते, अशा महामुनींचा अधिकार काही वेगळाच आहे. त्यांनी हे केलंय. त्यांनी म्हटलंय किंवा परैरीश्वरः. आता याचे अर्थ सांगत असताना टीकाकारांनी असं म्हटलंय, वा शब्द हा कटाक्षे किंतु विलंबेन कथम चिदेव. त्यांनी म्हटलंय की इथे परैहि शास्त्रे तदुक्त साधनैर, या ठिकाणी प्रत्यक्ष महामुनींनी केलेलं आहे. आणि म्हणून देवता कांड विषयकत्वम श्रेष्ठमाह किं वेति परैहि शास्त्रे तदुक्ता साधनैर. इथे ज्ञानकांड असो, देवता कांड असो, या सगळ्यापेक्षा भागवत श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्ञानापेक्षाही मोठं आहे, दैवता कांडापेक्षाही मोठं आहे. कारण वेदामध्ये दैवत कांड, ज्ञानकांड हा प्रकार आहे. तर आध्यात्मिका तापत्रयोन्मूलनांच्या अनेन ज्ञानकांड विषयेभ्यः श्रेष्ठम दर्शितम. ज्ञानकांडापेक्षा श्रेष्ठत्व आहे, देवता कांडापेक्षा श्रेष्ठत्व आहे. आणि त्याचबरोबर देवता कांडतः श्रेष्ठमाहेति कंचिस्मिन् पुस्तके पाठो दृश्यते अयवेम पूर्वक्रमोपनुरुधात् समीचीन इति भाती. आता इथे त्यांनी किंवेति परैहि शास्त्रैहि किंवा परैरीश्वरः. मग असं काय शब्द वापरला किंवा? ते म्हणतात नाही किम वा, असं वेगळा वेगळा शब्द घेतला पाहिजे. आणि मग असं जर भागवत असेल तर त्याला इतर शास्त्रांची गरज काय? किंवा परैर ईश्वरः किंवा किंमेती परैहि, एवढं सगळं असेल तर मग इतर शास्त्र का वाचता तुम्ही? इतर शास्त्र का समोर ठेवता? किंवा किंमेती परैहि शास्त्रे तदुक्त साधनैर, बाकीच्या साधनांची गरज नाही, हा मुद्दा आहे. किंवा परैरीश्वरः किंवा परैहि, इथं थांबायचं. किंवा परैहि. भागवत असे की या भागवतामध्ये सगळंच काही आहे, मग इतर शास्त्रांची गरज काय? आणि म्हणून किंवा परैहि ईश्वरः सद्यो हृदयवरुद्धते. आणि जिथे प्रत्यक्ष भगवान हा अंतःकरणात प्रगटतो, ताबडतोब प्रगटतो. किती वेळ लागतो म्हणले प्रगटायला? ते म्हणतात सद्यो हृदयवरुद्धते प्रकृतीभिः. सद्य म्हणजे पापणी लावायचा सुद्धा अवकाश नसतो, इतक्या क्षणात भगवान अंतःकरणात प्रगटतो. याचं उदाहरण काय? याचं उदाहरण सांगताना त्यांनी असं म्हटलंय की माऊलींच्या एका 90व्या अध्यायामधली उभी आहे, त्याचे वेगवेगळे अर्थ दिले जातात. त्यातला एक अर्थ असा आहे की संदर्भ सांगतो की धृतराष्ट्र हा देखील गीता ऐकत होता. संजय त्याला सांगत होता आणि गीता ऐकत होता. 9वा अध्याय झाला. आता 9वा अध्याय म्हणजे कळसाध्याय म्हणतो आपण त्याला. या 9व्या अध्यायाचं विवरण झाल्यानंतर धृतराष्ट्राने विचारलं, मग माझ्या दुर्योधनाने काय केलं? हे ऐकल्याबरोबर संजय म्हणजे इकडे भगवान ज्ञानेश्वर माऊली यांना प्रश्न पडला की काय धृतराष्ट्र आहे? अहो, एवढा ज्ञानाचा पाऊस पडला, ज्ञान धोधो धोधो कृष्णाच्या मुखातून बाहेर पडलं आणि धृतराष्ट्र म्हणतो मग माझ्या दुर्योधनाने काय केलं? असं म्हणल्यानंतर माऊली म्हणतात जैसा म्हैसा नुठी कापुरा निवांतू असे. पाऊस पडला धोधो, नदी वाहिली, पाणी वाहिलं आणि जसा एखादा रेडा नदीत बसून राहावा, आला काय पाऊस आणि गेला काय, त्याला काही घम नाही, निवांतू असे. जैसा म्हैसा नुठी कापुरा, असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की जैसा म्हैसा नुठी कापुरा, नुठी का पुरा आणि नुठी का पुरा. आता म्हैसाचा दुसरा अर्थ असा आहे की गुगळ. गुगळ म्हणजे म्हैसा. आपण देवीच्या समोर गुगळ जाळतो का? तर ती म्हैसा आहे ना तो. मग महिषासुरमर्दिनी नाही, त्यामुळे तिला गुगळाचा वास आवडतो. त्यामुळे म्हणून म्हैसा म्हणजे गुगळ. तर गुगळाला तुम्ही पेटवा लवकर, ते पेटतच नाही.
गुगळाला किती तुम्ही जाळायचा प्रयत्न केला, लवकर काही गुगळ पेटत नाही. पण कापूर ताबडतोब पेटतो. किती सद्यो हृदय वृद्धते तर पृथ्वी. कापराला कापुरा आणि का पुरा. कापुरा म्हणजे कापराला जर आपण अग्नीचा स्पर्श केला की कापूर पेट घेतो. किती वेळ लागतो? अहो कुठला वेळ हो, नुसता स्पर्श करा कापूर पेटतो. आणि म्हैसा मात्र पेटत नाही, असाही अर्थ आहे. अर्जुनाचं मन कापरासारखं होतं आणि धृतराष्ट्राचं मन म्हैसासारखं होतं. दोन्ही अर्थ आहेत त्या ठिकाणी. म्हैसा म्हणजे रेडा सुद्धा आहे आणि म्हैसा म्हणजे गुगळ सुद्धा आहे. तेव्हा तात्पर्य सांगायचं असं की एखाद्याचं मन, काय हो आम्ही गेल्या 12 वर्षापासून भागवत ऐकतो पण काही बदल नाही झाला, कसा होईल? म्हैसा नुठी कापुरा. एखादा म्हणतो बस एक सप्ताह ऐकला कृतकृत्य झालो. का? तो कापूर आहे, कापूर ताबडतोब पेट घेतो. या अर्थाने त्याने म्हटलंय की ज्याचं मन निर्मत्सर आहे, ज्याचं मन सतांसारखं आहे, संतांसारखं आहे, ज्याचं मन हे कुठल्याही प्रकारच्या कपट, ज्याला आपण कपट कुटील कारस्थानाशिवाय आहे, त्याला ताबडतोब प्रचिती येईल. हा त्यातला तात्पर्य आहे बरं का. म्हणजे भागवत का कळत नाही आम्हाला, भागवतांनी आम्ही का बदल झाला नाही इतकं ऐकून, ते म्हणतात त्याचं कारण तिथंच दिलेलं आहे, धर्म प्रोजित कैतवोत्र परमो. पण आम्हाला हा श्लोक कळत नाही म्हणून भागवत कळत नाही. म्हणून ते म्हणतात सद्यो हृदय वृद्धते तर पृथ्वी शुश्रूषिभिस्तत् क्षणात. शुश्रूषिभी ऐकल्याबरोबर सद्यो मुक्ती प्राप्त होते. ताबडतोब आमचं मन ईश्वराशी तादात्म्य पावतं, एकरूप होतं. आणि कृतिभिही असा शब्द आहे. कृतिभिही म्हणजे कृतकृत्य झालेले. कृतकृत्य झालेले म्हणजे अहो ज्यांचं आता काही शिल्लक राहिलं नाही कर्म, जे विषय जिणोनी जन्मले, शुकाधिक दादुले माऊलींनी म्हटले, विषय जिणोनी जन्मले, ज्यांचा जन्म झाला आणि विषय मारलेलेच होते, असे शुकाधिक दादुले. दादुले म्हणजे मोठे. केवळ एक ते शुकाचार्य नाही, असे अनेक शुकाचार्यासारखे महान, ते सुद्धा भगवंताच्या लीलेमध्ये तल्लीन झाले. अजून काय पाहिजे? ते सुद्धा भगवंताच्या लीलेत झाले. म्हणजे म्हणून कृतिभी असं म्हटलंय. जे कृतिभी आहेत, जे कृतकृत्य झालेले आहेत, ते सुद्धा भगवंताच्या लीलेत सगुण विचारात तल्लीन झाले. निर्गुण निराकार निर्विकारात राहणारे, जे सतत नैर्गुण्य स्थितीमध्ये, जे समाधी स्थितीमध्ये, ते सुद्धा भागवताने त्यांना सगुण लीला गायला लावलं. ते सुद्धा तल्लीन झाले. ते सुद्धा भागवताच्याच या चिंतनामध्ये एकरूप झाले. म्हणून हे भागवत ग्रंथ कसा आहे? शुश्रूषिभिस्तत् क्षणात. शुश्रूषिभी जरी असले, जरी किती कृतकृत्य झालेले असले, तरी सुद्धा नैर्गुण्य माविष्कृतम, यामध्ये जे सगळ्या प्रकारच्या क्रियेच्या पलीकडे गेलेले आहेत. पुढे आपण बघणारच आहोत की त्यांना आता काही करायचं शिल्लक राहिलेलं नाही, काहीच कोणतंच कार्य शिल्लक राहिलं नाही, तरी सुद्धा तया ही कार्य करणे उरले असे लोकालागी माऊलींनी म्हटलंय. त्याला सुद्धा लोकांसाठी काम करावं लागतं. काहीही शिल्लक राहिलं नाही, आमचं स्वतःचं काहीच नाहीये. मग कशासाठी तुम्ही जगता? याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. नदी कोणासाठी वाहते? तर तहानलेल्या लोकांसाठी. ज्याप्रमाणे पाणी आहे, आरता किंबहुना आरताची या लागी, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखिताचे भागी जिणे दयाचे. असा जो परम कल्याणी असलेला कारुणिक संत आहे, ज्याचं काहीही शिल्लक राहिलं नाही, तो सुद्धा यामध्ये तल्लीन झाला. मधुसूदन सरस्वती हे अद्वैतवादी होते, अद्वैत भक्त होते. परंतु ते सुद्धा म्हणतात अहो वंशी विभूषित करा नवनीरदाभात. अहो पूर्णपणे अद्वैतामध्ये तल्लीन झालेले ते सुद्धा म्हणतात नाही 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 नाही, वंशी विभूषित करा नवनीरदाभात. ज्या भगवंताने हातामध्ये मुरली धारण केलेली आहे, जो सावळ्या रंगाचा आहे आणि पितांबर आदरुण बिंब फलाधरोष्ठात पितांबर धारण केलेला आहे आणि सुंदर अशा प्रकारचे कमल नेत्र आहेत. पूर्णेंदू सुंदर मुखारविंद नेत्रात. कमलासारखे सुंदर नेत्र आहेत, कमलासारखं सुंदर मुख कमल आहे. हास्य आहे. कृष्णात परम किमपि तत्व महन न जाने. कृष्णाशिवाय आम्हाला दुसरं तत्व कळत नाही. म्हणजे पुन्हा एकदा हे सगुणातच आले.
कुणी कितीही जरी निर्गुणाचा विचार केला तरी सगुणात जो आनंद आहे तो निर्गुणात नाही. म्हणून ते म्हणतात शुश्रूषभिस्तत् क्षणात, ऐकल्याबरोबर तल्लीनता या भागवताने प्राप्त होऊ शकते. म्हणून तस्मात् तत्र कांडत्रयास त्रयार्थस्यापि यथा वत् प्रतिपादनादिमेव सर्वशास्त्रेभ्यः श्रेष्ठमतो नित्यमेत देव श्रोतव्य मिति भावई भावा. हे भागवत नित्य ऐकावं म्हणून सदा सेव्या सदा सेव्या नित्यम भागवती कथा. पुन्हा पुन्हा ऐका, एकदा ऐका, दोनदा ऐका, सदा सेव्या नित्यम भागवती कथा असं म्हटलंय. आणि यामध्ये म्हणूनच तो आनंद प्राप्त करण्याची क्षमता आहे. या दृष्टीने हा दुसरा श्लोक आता आपण पूर्ण केला. उद्याच्या चिंतनामध्ये आपण तिसरा अत्यंत मार्मिक श्लोक घेणार आहोत. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. तेव्हा हे जे 3 श्लोक आहेत ही भागवताची तत्वत्रयी आहे. भागवताचं हे 3 श्लोकात सगळं भागवत आलेलं आहे. तत्वत्रयी म्हणतात त्याला. हे 3 भागवताच्या हे 3 श्लोक भागवताच्या सुरुवातीला जे सांगितलेत अत्यंत मार्मिक आहेत. तेव्हा या तिसऱ्या श्लोकाचं चिंतन उद्याच्या आपल्या प्रवचनामध्ये आपण करू. पुंडलीक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण.